साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याजवळचं थडगं सुद्धा सातारा प्रशासनानं हटवलेलं आहे। नगरपालिका आणि पोलिसांची ही सगळी धडक कारवाई पाहायला मिळते। प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण काढल्यानंतर ही दुसरी कडक कारवाई करण्यात आलेली आहे। किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेलं अनधिकृत थडगं सातारा नगरपालिकेनं मध्यरात्री हटवलं। काळोख्या रात्री हे एक स्ट्राईक करण्यात आलं, ज्याच्याद्वारे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। यावेळी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त तैनात केलेला होता। सातारा जिल्ह्यामध्ये अनेक गड किल्ले आहेत आणि अशातच सातारा शहरालगत असणारा जो अजिंक्यतारा किल्ला आहे, या किल्ल्याच्या पायथ्याला दोन अनधिकृत थडगी होती आणि ती अनधिकृत थडगी काल पोलीस प्रशासनाच्या मार्फत आणि नगरपालिकेच्या मार्फत हटवण्यात आलेली आहे। कडक अशी मोहीम राबवण्यात आलेली आहे। मध्यरात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे। जवळपास 60 ते 70 पोलिसांचा फौजफाटा यांच्या मार्फत सातारा नगरपालिकेने ही कडक कारवाई केलेली आहे। मी आता अजिंक्यतारा किल्ल्याच्याच पायथ्याला उभा आहे। आपण बघू शकता संपूर्ण ही दोन थडगी होती ती जमीनदोस्त करण्याचं देखील काम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर गेल्या 3 वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये जे गड किल्ले आहेत, त्या गड किल्ल्यांवरील जे अतिक्रमण आहेत त्याच्यावर हातोडा पाडण्याचं काम देखील प्रशासनामार्फत सुरू आहे। गेल्या 2 वर्षापूर्वीच आपण बघायला गेलं तर प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला जो अफजल खानाची कबर होती, त्या कबरीचं देखील पहाटे एक मोहीम राबवत सातारा पोलिसांनी देखील धडक कारवाई करत संपूर्ण अतिक्रमण काढून टाकलेलं होतं। त्यानंतरच आता अजिंक्यताराच्या किल्ल्याच्या पायथ्याला जे अतिक्रमण केलेलं आहे ते देखील मध्यरात्री सातारा पोलीस आणि नगरपालिकेमार्फत काढण्यात आलेलं आहे। एकंदरीत या संपूर्ण पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर या संपूर्ण गड किल्ल्यांवरील जे अतिक्रमण केलेलं आहे त्याच्यावर हातोडा पाडणार असल्याचं देखील सातारा पोलीस आणि सातारा प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे। कॅमेरामन ओंकारसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा। याच्यामध्ये मी एवढं सांगेन की सातारा हे ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे ते खूप सारे गड किल्ले आहेत। याच्यावर काळाच्या ओघात विविध प्रकारची अतिक्रमणं झालेली आहेत। हे अतिक्रमणं जे आहेत ती त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढणं अपेक्षित आहे, त्याच्यानुसार ते कारवाई करतायत आणि जेव्हा कधी ते आमची मदत मागतात या बाबतीत तेव्हा आम्ही ती पोलीस प्रशासनातर्फे त्यांना आम्ही बंदोबस्त देऊ। यामध्ये दुसरं एक फक्त महत्वाचं आहे, जे काल थडगं काढलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। साताऱ्यातल्या अजिंक्यतारा याच्या पायथ्याजवळ जे थडगं होतं ते हटवण्यात आलंय। अगदी रात्री उशिरा ही सगळी कारवाई करण्यात आली आहे। तारखे रोजी काढण्यात आलेलं आहे। आपल्या गड किल्ल्यांचं संरक्षण आणि सुशोभीकरण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। नगर परिषदेच्या व इतर शासकीय संस्थांच्या सहकार्याने अजिंक्यतारा किल्ल्याचं सुशोभीकरणाचं काम सुद्धा सुरू आहे। सदरचं अतिक्रमण काढताना आम्हाला पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता, पोलिसांची मदत घेतली होती। त्यामुळं माझं सर्वांना आव्हान आहे की आपण आपले गड किल्ल्यांचं व तसेच शहराच्या परिसराचं सौंदर्यीकरण, सुशोभीकरण काळाबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अनधिकृत बांधकाम करू नये आणि असं जर आढळून आल्यास नगर परिषद त्यावर सक्तीने कारवाई करेल। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी साई सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। साई, आता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? हे सगळं थडगं हटवलं गेल्यानंतर काय नेमकं प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात आता उमटताना दिसत आहेत? नक्कीच रिद्धी, सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गड किल्ले आहेत आणि या गड किल्ल्यांच्या भोवती काही अतिक्रमण झालेली होती। ती अतिक्रमण काढण्याचं काम देखील सातारा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। गेल्या 3 वर्षांपासून बघायला गेलं तर ही मोहीम चालू आहे। गेल्या 2 वर्षांपूर्वी साताऱ्यातील प्रतापगड येथे जी अफजल खानाची कबर होती त्याचं अतिक्रमण काढण्यात आलं। त्याचबरोबर काल रात्री मध्यरात्री सातारा नगरपालिका आणि सातारा पोलीस यांच्या मार्फत मध्यरात्री एक कडक मोहीम राबवत जे साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला जे थडगं होतं ते मध्यरात्री हटवण्यात आलेलं आहे। सगळा पोलीस बंदोबस्ताची कारवाई करण्यात आलेली आहे। एकंदरीत या पार्श्वभूमीवर बघायला गेलं तर संपूर्ण गड किल्ल्याभोवती जे अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावर धडक कारवाई करण्याचं देखील अगदी साई, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।